नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न अँड ग्रो टुगेदर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या पिरियडमध्ये आपण रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्स पाहिल्या होत्या. आज आपण रिॲक्शन्स ऑफ फेनॉल्स पाहणार आहोत. रिॲक्शन्स ऑफ फेनॉल्समध्ये सुरुवातीला आपल्याला बेन्झीनच्या रिॲक्शन माहीत पाहिजेत. विच टाईप ऑफ रिॲक्शन्स आर गिवन बाय बेन्झीन? डू यू रिमेंबर? Benzene gives electrophilic substitution reaction. Why benzene gives electrophilic substitution reaction? Due to the presence of 6 pi electrons, and hence also phenol gives electrophilic substitution reaction. रिएक्शन्स ऑफ फेनॉल्स मध्ये आता म्हणून म्हटलंय की फेनॉल अंडरगो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मोर रेडिली ॲज कम्पेअर टू द बेन्झीन. बेन्झीनपेक्षा सुद्धा मोर रेडिली. तर आपण एक एक्झाम्पल बेन्झीनचं व्हाय बेन्झीन गिव्ज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे बेन्झीनचं स्ट्रक्चर आहे आणि या बेन्झीनमध्ये किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत? इट कंटेन्स 6 पाय इलेक्ट्रॉन्स. हेन्स बेन्झीन gives electrophilic substitution reaction. That means electrophiles approaches towards benzene. Why electrophiles approaches towards benzene? Because benzene is electron rich species. Electron rich species. आता इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज का म्हणतो आपण त्याला? बिकॉज बेन्झीन कंटेन्स 6 पाय इलेक्ट्रॉन्स. आणि फेनॉलच्या मध्ये काय आहे? इन केस ऑफ फेनॉल, OH group is directly attached to the benzene ring and it increases the electron density of benzene by which effect? Positive resonance effect. Hence, if OH group is present on benzene, it will give electrophilic substitution reaction. आता आणखी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे की जर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देत असेल बेन्झीन, तर कुठल्या पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी मॅक्झिमम आहे. तर त्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर काढलं आपण, तर रेझोनन्स स्ट्रक्चर पहिलं जे रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला येईल ते आता हा डबल बॉन्ड होईल आणि हा इलेक्ट्रॉनचं पेअर या कार्बनवरती येईल आणि ही जी पोझिशन आहे म्हणजे इथे निगेटिव्ह चार्ज येईल. ऑक्सिजन आणि ऑक्सिजन आणि कार्बन डबल बॉन्ड. ऑक्सिजनला 3 बॉन्ड आले म्हणून ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि हे 2 बॉन्ड आहे तसेच. म्हणजे काय? तर निगेटिव्ह चार्ज इज लोकलाइज अराउंड विच पोझिशन विथ रिस्पेक्ट टू OH? इट इज ऑर्थो पोझिशन. दिस पोझिशन इज नोन ॲज ऑर्थो पोझिशन. हेन्स ॲज इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मोर ॲट ऑर्थो. आणि आणखी कुठे जाणार आहे आता? तर इलेक्ट्रॉनचं पेअर इथं जाते. म्हणजे कुठल्या पोझिशनला? इलेक्ट्रॉन पेअर is present on ortho and which position? This position is known as para position. आता इथं एक इलेक्ट्रॉनचं पेअर म्हणजे इथं डबल बॉन्ड असणार आहे आणि हा पहिला डबल बॉन्ड. म्हणजे याचा अर्थ ही कुठली पोझिशन आहे? पॅरा पोझिशन. म्हणजे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे? मॅक्झिमम आहे. वाय? Because negative charge is present at ortho and para position due to which effect? Due to positive resonance effect. Hence phenol undergoes electrophilic substitution reaction more readily as compared to benzene. बेन्झीन पेक्षा सुद्धा मोर रेडिली फेनॉल देणार. कारण काय? OH ग्रुप in phenol is a ring activating and ortho-para-directing. Ortho-para-directing का म्हटलं? तर निगेटिव्ह चार्ज इज लोकलाइज्ड ऑन ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. म्हणजे ज्या सगळ्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपल्याला बघायचे आहेत की ज्याच्यामध्ये ब्रोमिनेशन असेल म्हणजे त्याला हॅलोजिनेशन म्हणतो आपण, त्यानंतर नायट्रेशन असेल, सल्फोनेशन असेल, तर या रिॲक्शनमध्ये कुठल्या पोझिशन ऑक्युपाय होणार? Ortho and para position. These positions are activated. Hence OH group is ortho para directing. It activates benzene ring for electrophilic substitution reaction. आता म्हणून या ग्रुपला काय म्हणायचं? ऍक्टिवेटिंग. OH ग्रुप इज ऍक्टिवेटिंग अँड ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. 3 प्रकारचे ग्रुप आपण पाहिले होते अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये. ऍक्टिवेटिंग, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग
डिॲक्टिवेटिंग ऑर्थोपॅराडायरेक्टिंग अँड डिॲक्टिवेटिंग मेटाडायरेक्टिंग. तर हे सुद्धा ग्रुप आपण पाहिले होते. परंतु फेनॉलमध्ये काय आहे, इन केस ऑफ फेनॉल्स OH group is direct attached to benzene ring and OH group exerts positive resonance effect. As a result of this, the electronic density is more at ortho and para position. Hence, the substitution occurs at ortho and para position. म्हणून आपण त्यातली पहिली जी रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन ऑफ फेनॉल असं म्हटलेलं त्याला. तर हॅलोजिनेशन ऑफ फेनॉलमध्ये फेनॉल अंडरगो ब्रोमिनेशन. व्हॉट इज मीन बाय ब्रोमिनेशन? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ बेन्झीन रिंग बाय ब्रोमीन इज नोन ॲज ब्रोमिनेशन. आता बेन्झीन रिंगचे हायड्रोजन काढायचे. मग रिंगचे हायड्रोजन कुठं कुठं आहेत? तर ऑर्थो पोझिशनला आहेत, पॅरा पोझिशनला आहेत, मेटा पोझिशनला. बट मेटा पोझिशन सबस्टिट्यूशन डू नॉट टेक्स प्लेस. मेटापोझिशन सबस्टिट्यूशन कधी होतं? जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल, म्हणजे नायट्रो बेन्झिनची जर ब्रोमिनेशन केलं तर आपल्याला एम ब्रोमो नायट्रोबेन्झिन, मेटा ब्रोमो नायट्रोबेन्झिन मिळणार आहे. परंतु OH ग्रुप असा आहे, OH ग्रुप इज ॲक्टिवेटिंग ग्रुप, हेन्स इट ॲक्टिवेट्स दिस ऑर्थो पोझिशन, दिस ऑर्थो पोझिशन अँड दिस इज अ पॅरा पोझिशन. आणि ब्रोमिन वॉटर इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाइल and it will occupy 2 ortho and 1 para position. Hence 2,4,6 tribromophenol is obtained. White precipitate of 2,4,6 tribromophenol is obtained. त्याचा व्हाईट प्रेसिपिटेट मिळतो. आता रिॲक्शन कशी विचारली जाते? व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ब्रोमिन वॉटर ऑन फेनॉल, अशी आपल्या थेअरीला विचारले जाते. फक्त रिॲक्शन लिहायचे आहे आणि रिॲक्शनमध्ये ब्रोमिन वॉटरची रिॲक्शन ब्रोमिन प्लस टाकायचं आणि वॉटर हे ॲरोवरती टाकायचं आहे. व्हेन फेनॉल इज हिटेड विथ ब्रोमिन वॉटर इट गिव्स 2,4,6 ट्रायब्रोमो फेनॉल प्लस थ्राइस HBr. अशी बॅलन्स केमिकल इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. दुसरी जी रिॲक्शन आहे ब्रोमिन इन CS2. आता ब्रोमिन इन CS2 मध्ये इथं तुम्हाला आता दिसतंय का बघा? In case of phenol when treated with bromine in presence of CS2 at room temperature, reaction is carried out at room temperature. Here also substitution occurs, but if you observe these two compounds which are formed, it gives ऑर्थोब्रोमोफेनॉल अँड पॅराब्रोमोफेनॉल. म्हणजे आपल्याला दोन प्रॉडक्ट मिळणार आहेत, एक ऑर्थोब्रोमो आणि दुसरं पॅराब्रोमो. याला 2 ब्रोमोफेनॉल आणि याला 4 ब्रोमोफेनॉल असं म्हटलेलं आहे. तर इन प्रेझेन्स ऑफ CS2 ॲट लो टेम्परेचर, ब्रोमिन वॉटरच्या ऐवजी जर ब्रोमिन इन कार्बन डायसल्फाइड, CS2 म्हणजेच काय? कार्बन डायसल्फाइड, हा जर सॉल्व्हंट असेल, वॉटर सॉल्व्हंट असेल तर 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल आणि CS2 असेल तर bromination occurs at ortho and para position and major product is 4 bromophenol. Why major product is 4 bromophenol? Because if you remember, if para position is occupied, there is no steric hindrance. Due to steric hindrance, what is mean by steric hindrance? झालेला आपल्याला स्टेरिक हिंड्रन्सचं मिनिंग काय आहे? तर गर्दी टाळण्यासाठी ब्रोमिन कुठं जातो? तर पॅरा पोझिशन आहे. म्हणून हे मेजर प्रोडक्ट आहे आणि हे मायनर प्रोडक्ट आपल्याला मिळेल. अशा पद्धतीनं आता ही जर रिॲक्शन समजली असेल तर पुढच्या रिॲक्शन डायरेक्ट आपल्याला प्रेडिक्ट करता येतात. नायट्रेशन ऑफ फेनॉल, फेनॉल रिॲक्ट्स विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. डायल्यूट नायट्रिक ॲसिड असेल तर आपल्याला ऑर्थो आणि पॅरा मिळणार. काय? ऑर्थो नायट्रोफेनॉल अँड पॅरा नायट्रोफेनॉल और 2 नायट्रोफेनॉल अँड 4 नायट्रोफेनॉल. तर रिॲक्शन आपल्याला फक्त काय करायचं आहे? फेनॉल प्लस डायल्यूट HNO3 अँड दॅट गिव्स ऑर्थो नायट्रोफेनॉल प्लस पॅरा नायट्रोफेनॉल. काय टाकायचं आहे? हायड्रोजन काढायचा. आपण कुठला हायड्रोजन काढला? एक तर ऑर्थो पोझिशनचा काढला, म्हणजे इथला हायड्रोजन काढला तर हे कंपाऊंड मिळेल, आणि जर इथला काढला तर हे कंपाऊंड मिळेल. तर आता ही रिॲक्शन बॅलन्स आहे का? नाही. तर रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 2 मॉलिक्युल्स ऑफ फेनॉल, 2 मॉलिक्युल्स ऑफ HNO3 अँड इट इज अ डायल्यूट.
हे आपल्याला दुरुस्त करायचं आहे. आणि इथं एक मॉलिक्यूल आपल्याला मिळाला, इथे एक मिळाला प्लस ट्वाईस काय मिळणार H2O. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ही अशी बॅलन्स केमिकल रिॲक्शन आहे. कधीही आपल्याला लिहित असताना बॅलन्स केमिकल रिॲक्शन लिहायचे आहे. म्हणून 2 मॉलिक्युल्स ऑफ फेनॉल रिॲक्ट्स विथ 2 मॉलिक्युल्स ऑफ HNO3 फॉर्मेशन ऑफ 1 नायट्रोफेनॉल. एक मॉलिक्यूल तो मिळेल आणि दुसरा पॅरानायट्रोफेनॉल. तर आपल्याला कुठला मेजर प्रोडक्ट असेल हे सुद्धा आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. कुठला असेल मेजर प्रोडक्ट? यात मात्र ऑर्थोनायट्रोफेनॉल इज ऑब्टेन्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट अँड इट इज ड्यू टू द इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता इथे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे OH आणि NO2 मध्ये. हा OH आणि NO2 यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं बॉन्डिंग आहे? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अँड ड्यू टू विच इट इज अ मेजर प्रोडक्ट. जरी ऑर्थो असला तरी मेजर प्रोडक्ट आहे. आणि आता आणखी एक कॉन्सन्ट्रेटेड HNO3 बरोबर जर रिॲक्शन केली तर ऑल द पोझिशन्स आर ऑक्युपाइड. ऑल द म्हणजे कुठल्या? 2 ऑर्थो आणि पॅरा म्हणजे पिक्रिक ॲसिड तयार होणार आहे. दॅट इज द 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. इट इज ऑल्सो नोन ॲज पिक्रिक ॲसिड. 2, 4 and 6 ट्रायनायट्रो. 2, 4, 6 ट्रायनायट्रोफेनॉल इज नोन ॲज पिक्रिक ॲसिड. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. पिक्रिक ॲसिड. अँड हाऊ पिक्रिक ॲसिड इज फॉर्मड? वेन फेनॉल इज हीटेड विथ concentrated nitric acid in presence of concentrated H2SO4 and it is known as nitrating mixture. याला काय म्हणायचं? नायट्रेटिंग मिक्सचर. मग आपल्या रिॲक्शन कशी विचारली जाते? what is the action of following on phenol? A. bromine water and B. nitrating mixture. तर ह्याचा आपल्याला 2 मार्क्ससाठी ही अशी रिॲक्शन येते. तर 2 रिॲक्शन आपल्याला लिहायचे आहेत. अशा पद्धतीने क्वेश्चन असतो. ठीक आहे. तर डायल्यूट नायट्रिक ॲसिड असेल तर ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि पॅरानायट्रोफेनॉल. जर नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 in presence of concentrated H2SO4, picric acid is formed and the formula of picric acid is the name of IUPAC name of picric acid is 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सल्फोनेशन ऑफ फेनॉल. सल्फोनेशन फेनॉलचं लक्षात ठेवत असताना 2 टेम्परेचरला ॲट रूम टेम्परेचर ऑर्थो प्रॉडक्ट मिळणार आहे आणि ॲट 373 केल्विन पॅरा. सल्फोनिक ॲसिडचं जे फंक्शन रूप आहे SO3H म्हणजे OHच्या विथ रिस्पेक्ट आपल्याला SO3H ग्रुप इंट्रोड्यूस करायचा आहे इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲट 2 डिफरंट टेम्परेचर्स. इफ the reaction takes place at room temperature then we get ortho product. SO3H group is introduced at ortho position. आणि जर टेम्परेचर हायर असेल 373 केल्विन आहे तर SO3H ग्रुप आपल्याला कुठे टाकायचा आहे? पॅरा पोझिशन. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. हायर टेम्परेचर पॅरा, लोअर टेम्परेचर ऑर्थो. म्हणजे SO3 सल्फोनेशन मीन्स रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ बेन्झीन बाय सल्फोनिक ग्रुप. Sulfonic acid group is known as sulfonation and phenol on sulfonation at room temperature produces orthophenol sulfonic acid. त्याचा आता IUPAC नेम आहे 2 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड आणि खालच्याचं नेम आहे 4 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. SO3H ग्रुप हा प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप समजला जातो म्हणून त्याचं नेम लिहित असताना 2 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड ऑर्थोसाठी आणि 4 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड जर पॅरा पोझिशन असेल. अशा पद्धतीनं सल्फोनेशन ही एक रिॲक्शन आहे. त्यानंतर रिमर थायमंड रिॲक्शन. तर ही रिमर थायमंड रिॲक्शन काय आहे नेमकी? तर व्हेन फेनॉल इज ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म इन ॲक्युअस सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन फॉलोड बाय हायड्रोलिसिस विथ ॲसिड सॅलिसाल्डिहाइड इज फॉर्मड. आणि या रिॲक्शनला जर सॅलिसाल्डिहाइड तयार झालं. सॅलिसाल्डिहाइड म्हणजे काय आहे?
तर फेनॉलच्या ऑर्थो पोझिशनला CHO ग्रुप. इफ CHO ग्रुप इज इंट्रोड्युस्ड ॲट ऑर्थो पोझिशन ऑफ OH ग्रुप इट इज नोन ॲज सॅलिसिलॅल्डिहाइड. म्हणजेच काय, 2-हायड्रॉक्झी बेन्झाल्डिहाइड, 2-हायड्रॉक्झी बेन्झाल्डिहाइड तयार होणार आहे. परंतु काय वापरलेला आहे, क्लोरोफॉर्म. इफ क्लोरोफॉर्म इज युज्ड, we have to take chloroform having formula CHCl3. मग हा इलेक्ट्रोफाइल आहे का, तर हा इलेक्ट्रोफाइल आहे, कारण 3 क्लोरीन ॲटम अटॅच आहेत कुणाला, कार्बनला. म्हणून याच्यावरती कुठला चार्ज आहे, तर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज इज प्रेझेंट ऑन दिस कार्बन. हेन्स बेन्झीन रिंग कॅन अटॅक ऑन दिस कार्बन, कारण हा काय आहे, इलेक्ट्रोफिलिक इन नेचर. दिस कार्बन इज इलेक्ट्रोफिलिक बट इट इज अ वीक इलेक्ट्रोफिलिक. पण कसा आहे, वीक आहे. म्हणून आपल्याला NaOH बरोबर रिॲक्शन करून पहिल्यांदा सोडियम फेनॉक्साईड तयार करावं लागते. म्हणून त्यासाठी आपण ही रिॲक्शन बघत असताना पहिल्यांदा CHCl3 ॲक्युअस NaOH आणि इंटरमिजिएट तयार होतो. तो आता काय केलेला आहे, हा जो OH ग्रुप आपल्याला दिसतोय, त्या OH ग्रुपच्या ऐवजी त्याला सोडियम फेनॉक्साईड तयार केला, ONA. आणि हा ONA तयार केल्यानंतर CHCl3 ची ॲक्शन केली आणि हा CHCl3 एक क्लोरीन निघून गेला, CHCl2 इथं राहिलं. ओके, अशा पद्धतीनं ऑर्थो पोझिशनला कुठला ग्रुप आला, CHCl2, हा इंटरमिजिएट आला. परत NaOH बरोबर रिॲक्शन केली, हा ClCl जो आहे, म्हणजे CHCl जो ग्रुप आहे, CHCl2 आहे ना, तर ह्याला NaOH बरोबर रिॲक्शन केलं तर हायड्रोलिसिस होतं, OH होतं, याचं पण OH होतं आणि यातनं एक H2O निघून जातो आणि हा ग्रुप काय राहतो, CHO. म्हणून हा CHO राहिला. अशा पद्धतीने डायरेक्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, CHCl2 इज कन्वर्टेड इंटू CHO. आणि आता H3O+ बरोबर रिॲक्शन केली तर याचं परत हायड्रोलिसिस होतं आणि OH होतं. हे जे सॅलिसिलॅल्डिहाइड तयार झालेलं आहे, इट इज बाय द रिमर-थायमंड रिॲक्शन. विच ऑफ द फॉलोइंग नेम रिॲक्शन इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ सॅलिसिलॅल्डिहाइड, दॅट इज 2-हायड्रॉक्झीबेन्झाल्डिहाइड फ्रॉम फेनॉल. तर रिमर-थायमंड रिॲक्शन. and the chloroform is used as a electrophile. Then another reaction, Kolbe reaction. In this reaction only difference is that instead of aldehyde we get carboxylic acid, orthohydroxybenzoic acid. आणि मी जास्त रिॲक्शन एक्सप्लेन न करता परत फेनॉलचं सोडियम फेनॉक्साईड तयार केलं बाय युजिंग NaOH अँड इट इज देन ट्रीटेड विथ कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड जो आहे, तो कार्बन डायऑक्साईड इलेक्ट्रोफाइल आहे का, तर आहे, कारण कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर असं आहे आणि हा ऑक्सिजन काय करतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढून घेतो. हा सुद्धा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन डेन्सिटी ओढून घेतो, म्हणून कार्बनवरती चार्ज कुठला आहे, तर डेल्टा पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून बेन्झीन रिंग याच्यावरती अटॅक करू शकते आणि COONA तयार होईल आणि त्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर परत आपल्याला सॅलिसिलिक ॲसिड तयार होईल. कोल्बे रिॲक्शन इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ सॅलिसिलिक ॲसिड फ्रॉम फेनॉल. फेनॉल्स काय केलेलं आहे, सोडियम फेनॉक्साईड तयार केलं. ते कसं केलं सोडियम फेनॉक्साईड फेनॉलपासून, तर फेनॉल ऑन ट्रीटमेंट विथ NaOH बरोबर ट्रीटमेंट केल्यानंतर सोडियम फेनॉक्साईड तयार होईल आणि हे सोडियम फेनॉक्साईड कार्बन डायऑक्साईड बरोबर ट्रीटमेंट दिली ॲट 398 केल्विन अँड 6 atmospheric प्रेशर वी गेट सोडियम सॅलिसिलेट विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स सॅलिसिलिक ॲसिड. अशा पद्धतीने ही एक रिॲक्शन आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणून लक्षात ठेवायची आहे. आता ऑक्सिडेशन ऑफ फेनॉल. फेनॉल अंडरगो ऑक्सिडेशन इन प्रेझन्स ऑफ H2SO4 किंवा क्रोमिक अनहायड्राइड किंवा सोडियम डायक्रोमेट यांच्या प्रेझन्समध्ये ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन मीन्स रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड वी गेट पॅराबेन्झोक्विनोन. आणि फेनॉल ऑक्सिडाइज स्लोली गिविंग अ डार्क कलर्ड मिक्सचर इन प्रेझन्स ऑफ एअर. एअरच्या प्रेझन्समध्ये याचं ऑक्सिडेशन होताना आपल्याला दिसते. फेनॉल अंडरगो ऑक्सिडेशन, मग हा एक हायड्रोजन निघून गेला आहे आणि यातला हायड्रोजन गेला तर आपल्याला हे असं बेन्झोक्विनोन असं कंपाऊंड मिळतं. ठीक आहे, बेन्झोक्विनोन बाय द ऑक्सिडेशन ऑफ फेनॉल. आणि त्यामुळे काय होतंय, हे बेन्झोक्विनोन जे आहेत ते इट इज हॅव्हिंग डार्क कलर्ड फ्युम्स. म्हणजे ऑक्सिडेशन जर फेनॉल झालं तर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ बेन्झोक्विनोन डार्क कलर्ड फ्युम्स आर जनरेटेड. त्यानंतर कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन ऑफ फेनॉल. फेनॉलचं हायड्रोजिनेशन केलं म्हणजे काय करायचं, रिडक्शन इन प्रेझन्स ऑफ निकेल ॲज अ कॅटलिस्ट. ऑल दिस 3 डबल बॉन्ड्स
आर रिड्युस्ड अँड फॉर्मेशन ऑफ सायक्लोहेक्झॅनॉल. म्हणजे काय करायचं, 3H2चे ॲडिशन करायचे अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. असे किती डबल बॉन्ड आहेत बेंझिनमध्ये, तर बेंझिनमध्ये 3 डबल बॉन्ड आहेत. इथे एक हायड्रोजनचा मॉलिक्यूल लागेल, इथे एक हायड्रोजनचा मॉलिक्यूल, इथे एक हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजन आणि ह्याला एक हायड्रोजन टाकायचा. अशा पद्धतीने हे सायक्लोहेक्झॅनॉल तयार होईल. अँड लास्ट रिॲक्शन, रिडक्शन ऑफ फेनॉल बाय युझिंग झिंक. झिंकच्या सहाय्याने आपण रिडक्शन केलं तर झिंक ऑक्साईड बाहेर पडेल. फॉर्मेशन ऑफ बेन्झीन टेक्स प्लेस व्हेन फेनॉल इज heated with zinc. Phenol on heating with zinc. Formation of zinc oxide as a side product and benzene is formed from phenol. And it is also reduction of benzene. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण त्या रिॲक्शन पाहिलेल्या आहेत. थँक्यू. थांब, बोलू नको. बोललेलं आलं.